नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला सलग 6वा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहे। त्यांच्या या अर्थसंकल्पात विकासाला आधार देण्यासाठी आणि महागाई तसेच रखडलेल्या वेतनवाढीशी झगडणाऱ्या मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या अर्थसंकल्पात सरकार कर सवलती, शेतकरी कल्याण, रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा आणि घर खरेदीच्या संधी वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे। यासाठी अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यासह काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे। इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यास पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकते। ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। सोन्यावर कर वाढवल्यास ते महाग होऊ शकते। नवीन कर प्रणालीत 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाण्याची शक्यता आहे। यामुळे सामान्य नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची आशा वाढली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेत सध्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, त्यात 12,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। एकीकृत राष्ट्रीय रोजगार धोरण आणले जाऊ शकते। यामुळे सरकारी योजनांमधील रोजगाराला एकाच छताखाली आणले जाऊ शकते। पदवीधरांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केला जाऊ शकतो। आरोग्य क्षेत्राचे बजेट वाढवले जाणार। आरोग्य क्षेत्राचे बजेट वाढवले जाऊ शकते। मेट्रो शहरांमध्ये स्वस्त घरांची मर्यादा 45 लाखांवरून 70 लाख केली जाऊ शकते। गृहकर्जाच्या व्याजावरील सवलत 5 लाखांवर जाऊ शकते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।